मला जायचे गावात. आता माझा भाऊ मला पिकअपमध्ये सोडतोय गावात. मम्मीनी मला बोलवलंय गावात. कशासाठी ते काय माहीत नाही, पण तिच्या आज्ञेनुसार गेलं तर पाहिजेच. तर जय शिवराय मित्रांनो. स्वतःचा नाटाफाटा कमी आणि गाडीचा नाटाफाटा जास्त करत मी आणि माझा भाऊ चाललो होतो गावात. गावात गेल्यावर मम्मीची गडबड गोंधळ बघून मी आणि पप्पांनी मारली तिथून कल्टी. गप्पा गोष्टी करत करत मी आणि पप्पा आम्ही चाललो होतो बँकेत. कारणच तसंच, मी आणि त्यांनी एकमेकांचा फोन एक्सचेंज केला होता. फोन केला तर केला एक्सचेंज. मी माझं केलं होतं फोनपे चालू, पण त्यांना त्यांचं करायचं होतं चालू. मला फोनपे चालू करता येत होतं, पण त्यांना कोणतरी गावातलं म्हटलं की त्याला बँकेचा कोडच लागतोय, त्याच्यामुळे ते मला आले होते बँकेत घेऊन. त्यांच्या इच्छेखातर आम्ही बँकेत आलो होतो, पण बँकेत त्यांचं काम नव्हतं, त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरच झालं. आणि बँकेच्या समोरच आमची मराठी शाळा आहे. आता तुम्हाला मराठी शाळेबद्दल वेगळी गोष्ट सांगायची गरजच नाही, कारण मराठी शाळेत आपल्या एवढ्या आठवणी लपलेल्या असतात ना. तुम्हाला ते समोरचं पोरगं दिसतच असन, ते तास चालू असताना आलेलं आहे. आम्ही पण शाळेत असताना असंच करायचो. पेन्सिल आणायला जायचे सांगून आम्ही खायला आणायला बाहेर यायचो. फिर मेरे को और मेरे मम्मी को बाहर आना था, इसलिए हम बाहर आ गए थे. नंतर तिचं गळ्यातलं गाठून घ्यायचं होतं. तिचं गळ्यातलं गाठून घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो. मी तिला न कळता व्हिडिओ काढला, पण कसली भारी हसते. व्हिडिओ तुम्हीच बघा. गाइस, अभी हम ढोकळा खाने के लिए आए हैं, मेरी मम्मी और नंतर आम्ही ढोकळा खाल्ला. मग म्हटलं आता घरी थोडंसं काहीतरी खायला घ्यावं, म्हणून माझ्या भावासाठी नूडल्स घेतले थोडेसे. मम्मी मला चायनीज खा खा म्हणून दमली, पण मला काही चायनीज आवडत नाही, त्याच्यामुळे मी काही खाल्लंच नाही. नंतर मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी आलो हॉटेलवर. जर तुम्हाला पण तुमच्या मम्मीबरोबर असं फिरायला आवडत असेल ना, तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा. मग मला जायचं होतं घरी. म्हटलं मम्मीला बाय बाय करा, पण मम्मी काय माझ्याकडे बघानाच. मग म्हटलं चला आपल्या घरी आता.